यानंतर एक धक्कादायक बातमी साताऱ्यातून। साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। साताऱ्यातील बसप्पा पेठ करंजे या परिसरात ही धक्कादायक घटना घडली। चाकू हल्ला करणाऱ्या युवकाची जमावानं चांगलीच धुलाई केली। आरोपी युवकानं याआधीही मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला। युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। साताऱ्यातील बसावापेठमध्ये एक धक्कादायक घटना घडली। थेट मुलानं मुलीला गळ्याला पकडून चाकू लावून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यामध्ये त्या मुलीला वाचवण्यामध्ये एका युवकाचा मोठा हात होता, तो आपल्यासोबत आहे। दुपारी मी जेव्हा यशवंत हॉस्पिटलला व्हिजिटसाठी गेलो होतो तेव्हा तिथं मला ओरडायचा एक आवाज आला। मी तिथे गेलो, बघितलं असता तर एका मुलाने एका लहान मुलीला चाकू लावला होता गळ्याला आणि त्यांचं काय चाललेलं माहित नव्हतं। भरपूर जमाव जमलेला होता, पण तिथे कळून येत नव्हतं की नक्की प्रकार काय चाललेला आहे। तो त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला मारायची धमकी देत होता। तिथं पोलीस सहकारी सागर निकम आणि धीरज मोरे हे सुद्धा पोहोचलेले। त्यांनी पण खूप विनवणी केली असता तो युवक कोणाचाच ऐकत नव्हता। शेवटी मी निर्णय घेतला की एका त्या कट्ट्यावरून जाऊन त्याला पकडायचा। तर शेवटी मी तसंच केलं। मी बाजूच्या कट्ट्यावरनं आत गेलो, त्याला न कळता त्याच्या हातातला चाकू धरायचा प्रयत्न केला आणि अशा तऱ्हेने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं। त्या मुलीचा प्राण वाचवले आणि त्या मुलाच्या तावडीतून त्या मुलीला बाजूला करण्याचं काम या मुलानं केलं होतं। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।